थँक्यू सो मच करंजी काळन सर. गुड आफ्टरनून. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सतरंगी क्रिकेट संघ हेदुडने बी आयोजित सतरंगी ट्रॉफी 2025 13वं पर्व आणि आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि तिसऱ्या लढतीला आपण सुरुवात करणार आहोत. टीम उंबारली आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना उसरगड संघ दरम्यान पाहायला मिळेल. टॉस उंबारली टीमने जिंकला होता आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि परिस्थितीचा अंदाजा घेऊन कॅप्टनने देखील सांगितलं की 60पर्यंत जरी रिस्ट्रिक्ट करू शकलो तरीसुद्धा ते फार चांगलं असेल, कारण रन्स बनतात. आपण पहिले 2 सामने पागले. एका सामन्यामध्ये 67, त्यानंतर सेकंड मॅचमध्ये 79 आपण म्हणताना पागला. त्या अनुसरून बॅटिंगसाठी अनुकूल असणाऱ्या या कंडिशन्स आहेत. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार होत आहेत. प्रेम भोईर. पहिला बॉल, पहिलाच बॉल. मिस टायमिंग. काऊ कॉर्नरचे फिल्डर जज करतायत. आलेत आणि कॅच पकडली जाईल. पकला बॉल आणि पकली सफलता मिळेल. प्रेम भोईर आणि टीम उंबारलीला धक्का लागला. पकला बॅटर बाद झालेत. ऋतिक. धक्का लागला आणि जर आपण पाहिलं ज्या प्रकारे खेळ आज पहिल्या दिवसामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे, प्रत्येकी बॅटर एकच मानसिकतेने ग्राउंडमध्ये येतोय की क्विकली येत्या क्षणी आपल्याला मोठ्या फटक्यांसाठी जायचं आणि त्याच प्रयत्नांमध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती झटकाही लागला. आताही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्लेन मिस. डॉट बॉल येतोय. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता बॅटर प्रथमेश पाटील क्रमांक 3 वरती आलेत बॅटिंग करण्याकरिता. बट पहिले 2 चेंडू. एकंदरीत कटरचा वापर करताना आपल्याला प्रेम इथे पाहायला मिळतात, कारण या आधीचा चेंडू जो निर्धाव आला तोही आपण जर पाहिलं तर पडल्यानंतर हलकासा आतल्या दिशेने वळण घेणारा तो चेंडू होता. आणि एकंदरीत मातीची सरफेस जेव्हा असते तेव्हा तेव्हा एक बॉलर म्हणून मिश्रण करणं नेहमीच महत्त्वाचं राहतं. कारण आमचा भिवंडी परिसरामध्ये याल तर तुम्हाला 99% सिमेंट कॉन्क्रीटचा विकेट पाहायला मिळतात आणि त्या अनुसरून सिमेंट कॉन्क्रीटचा विकेटवरती मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहतो की व्हेरिएशन जास्त उपयुक्त नाही ठरत, पण मातीच्या विकेटवरती ते ठरतं. आता देखील बॉल फक्त हवेमध्ये गेला. फिल्डर आलेत कव्हरला. डाऊन दी बॉल. आणखीन एक सफलता मिळेल. अगदी पकल्या षटकामध्ये टॉप ऑर्डरचं नट बोल्ट इथे ढिल्ले करतात प्रेम भोईर. धक्का लागला आता दुसरा. धक्का दुसरा लागला. तेच तर मी सांगतोय की जोही बॅटर येतोय तो एकच मानसिकतेने येतोय की मोठे फटके खेळण्यासाठी आपल्याला जायचंय, मोठ्या फटक्यांसाठी आपल्याला अटेम्प्ट करायचे. आणि कधी कधी ही मानसिकता ना जास्त माघारही पडते, कारण या मानसिकतेने विकेट जाण्याची शक्यता ही दाट असते. आणि आतापर्यंत 2 विकेटही गेलेत. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं महत्त्वाचं होतं, बट फर्स्ट ओव्हरमध्ये 2 झटके दिलेत प्रेमने. आता ही फुल टॉस दरम्यान काऊ कॉर्नर रिझनकडे बॉल चालला. फिल्डर येतात. फिल्डिंग चांगली राखली. थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. ज्या चर्चा आपण करत होतो की फक्त मोठे फटके खेळायची ही मानसिकता ना दोनधारी तलवार असते. याने खऱ्या अर्थाने कधी कधी फर्स्ट इनिंगवरती फार मोठा इम्पॅक्टही पडतो, कारण या प्रयत्नांमध्ये जस्ट मी उल्लेखही केला की विकेट जाण्याची शक्यता दाट असते. आणि 2 बॅटर्सने आधी प्रयत्न केला मोठ्या फटक्यांसाठी. त्यात नंतर आता क्रमांक 4 वरती बॅटर शुभम जसे आलेत, अगदी जर आपण पाहिलं डिफेन्सिव्ह माइंडसेटने ते खेळतात. कारण आतापर्यंत जर आपण शुभमचे 2 फटके पाकले तर एकंदरीत असं पाहायला मिळालं नाही की मोठ्या फटक्यांसाठी ते प्रयत्न करतात. इनिंग चालवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, कारण विकेट्स हातामध्ये राहतील तर रन्स येऊ शकतात, कारण खेळ अजून भरपूर बाकी आहे. आता मोठ्या फटक्यासाठी अटेम्प्ट केलाय. रिसच्या साहाय्याने फटका गॅपमध्ये
बॉल धर्माण आता डायरेक्टली गेला की वन बाउन्स गेला हाच प्रश्न आहे. अंपायर्स देखील तेच चेक करतात. यस, डायरेक्टली गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. फर्स्ट बाउंड्री या फर्स्ट इनिंग मधली सिक्सर. फर्स्ट ओव्हरची समरी जर आपण पाहिली तर ओपनिंगसाठी बॅटर ऋतिक आणि बिंदास आले होते. बिंदास अजूनही ग्राउंडमध्ये आहेत, बट ऋतिक पगलाच बॉल फेस करत असताना बाद झाला. त्यानंतर क्रमांक 3 वरती प्रथमेश पाटील आले, ते देखील अगदी पगला बॉल प्रथमेश निर्धाव फेस केला. त्यानंतर तोही बाद झाला आणि त्यानंतर शुभम आला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती आणि शुभमचा बॅटमधनं आपण फर्स्ट ओव्हरमध्ये एक सिक्सरही पाकला आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 8 धावा धाव फलकावरती धक्के 2 लागलेत टीम उसरघर. अजूनही येत्या 4 ओव्हरचा खेळ या फर्स्ट इनिंगमध्ये बाकी आहे. बट जे मी सांगितलं की या क्षणाला आता विकेट्स हातामध्ये ठेवणं, इनिंगला चालवणं याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये सचिन पाटीलचे एक जबरदस्त खेळी आपण पाहिली. त्याआधी विकी ठोंबरेला देखील आपण पाहिलं, ज्याने पहिलं अर्धशतक सतरंगी ट्रॉफी 2025 मधलं बनवलं. फुल लेंथ टाकला, ऑन साईडला फटका, काऊ कॉर्नर रिजनला बॉल फील्ड होतोय. हा ना सुरू आहे, बट शेवटच्या मोमेंटला नकारण्यात आलं. सिंगलच मिळेल. स्कोर कार्ड आता 9 धावा धाव फलकावरती. कारण बघा 2 विकेट लवकर गेलेत आणि या क्षणाला आणखीन एखादी विकेट जर गेली तर त्यानंतर जो पुढचा प्रवास आहे ना तो फार खडतर होऊ शकतो उसरघर टीमसाठी. कारण त्यांनाही ठाऊक आहे की रन्स बनतात आणि चांगल्या बनतात. कारण 68 फर्स्ट मॅचमध्ये चेस झाला, देन सेकंड मॅच आपण पाहिली 79 फर्स्ट इनिंगमध्ये बनवण्यात आला. सो त्या अनुसरून ज्याप्रमाणे या बॅटिंग कंडिशन्स आहेत त्या अनुसरून ना कोणताही टोटल सेफ नाही आहे. म्हणून जितक्या जास्तीत जास्त बनतील तितकं चांगलं आहे. आणि उसरघर टीमच्या कॅप्टनने देखील एक्झॅक्टली त्या गोष्टीचा उल्लेखही केला होता की जितक्या जास्तीत जास्त बनवता येतील आम्ही बनवू. आता हे एकंदरीत हा फटका कोणत्या प्रकारे खेळायचा होता मलाही प्रश्न आता निर्माण होतो. कारण जर आपण पाहिलं फर्स्ट ऑफ ऑल ज्या प्रकारे बॅट ड्रिल करण्याचा प्रयत्न होता की अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बट बॉल दरम्यान अगदी समोरच्या दिशेने गेला. मिड ऑफला बॉल फील्ड झाला, सिंगल दरम्यान मिळेल. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक बॅटर म्हणून तुमचा शॉट सिलेक्शन हा नेहमी महत्त्वाचा राहतो. कारण मोठे फटके खेळण्याकरता सर्वात जास्त जी गोष्ट मॅटर करते तुमचा फुटवर्क, देन तुमचा शॉट सिलेक्शन आणि एक बॅटर म्हणून तुमचा हँड आय कॉर्डिनेशन प्लस शेवटच्या सरणापर्यंत बॉलला वॉच करणं या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. कारण बघा तुम्ही लेदर क्रिकेट खेळा अथवा टेनिस बॉल क्रिकेट खेळा, बट क्रिकेटचे बेसिक्स हे दोन्ही फॉर्मॅटमध्ये सेमच आहेत. ते तुम्हाला फॉलो करायचंच आहेत. आता मिस्टॅमिंग बॉल फक्त उंच गेला, स्वतः बॉलर डाऊन दी बॉल, बट कॅच ड्रॉप. आणि ज्या प्रकारे तिथे प्रेम भोईर ज्युनियरने इशारा केला की कुठेतरी सूर्याची किरणं डोळ्यांवरती आली, ते त्याने तिथे दर्शवलं. बट पाहिलं जर गेलं तर या क्षणाला ही कॅच पकडायला हवी होती. कारण आफ्टरनून सेशनमध्ये खेळ सुरू आहे, जेव्हा हाय कॅचेस पकडण्यासाठी फिल्डर्स जातात तर त्यांना उन्हाचा देखील त्रास थोडा जाणवतो. बट इथे जीवनदान दिलं बॅटर बिंदासला, हा जीवनदान देण्यात आला. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि सेकंड पॉवर प्ले. फक्त 3 फिल्डर आपला इनफिल्डचा बाहेर पाहायला मिळतात आणि त्यामध्ये फील्ड प्लेसमेंट पाहिली तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर. आणि अगदी की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकी अपील, यस फिंगर अप, लेग बिफोर विकेट. तिसरा झटका इथे लागलाय. फर्स्ट बॅटिंग करत असताना आता टॉप ऑर्डर ढासळलाय उसरघर टीमचा, कारण अवघ्या 11 धावेंवरती हा तिसरा धक्का. ती झटका लागलाय आणि ज्या प्रकारे विकेट चाललेत
कारण जर आपण आतापर्यंत पाहिलं तर पहिला झटका तर 0वरतीच लागला. त्यानंतर आपण पाहिलं दुसरा झटका देखील 0वरती. देन एक सिक्सर आपण पाहिला. बॅटर शुभमचा बॅटमधनं तोही आता बाद झाला आणि आता परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे टीम उसरगडसाठी या फर्स्ट इनिंगमध्ये. तेजस क्रमांक 5 वरती येत्या क्षणी मोठा फटका त्याला देखील खेळायचा होता, बट पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहतोय. प्लॅन मिस, डॉट बॉल येतोय. बघा एकंदरीत पहिले 2 सामने हाय स्कोरिंग, बट आता ज्याप्रमाणे बॉलिंग सुरू आहे की आता लो स्कोरिंग पाहायला मिळेल का. पण अजूनही मी म्हणेन की बघा खेळ भरपूर बाकी आहे. यात नंतर या षटकानंतरही जर आपण पाहिले तर 3 ओव्हर यात नंतरही आहेत. या षडालाही पार्टनरशिप बनवली, चांगली बॅटिंग केली तरी सुद्धा या फर्स्ट हाफमध्ये 60+ टोटल अजूनही बनवला जाऊ शकतो. आता सन्मान दिला बॅटरने. बॅटर तेजस म्हात्रे सिंगल घेतली जाईल आणि अशा प्रकारे पॉवर प्ले समाप्त. 2 ओव्हरचा खेळही समाप्त. 2 ओव्हर्समध्ये टोटल रन्स 12 धावा फलकावरती. धक्के 3 लागले टीम उसरगरला आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी या फर्स्ट हाफमध्ये. चर्चा जर आपण केला, पहिली 2 षटकं जर आपण पाहिली, ज्या प्रकारे खेळ राहिला फर्स्ट ओव्हर जर आपण पाहिलं तिथे 8 धावा आल्या, 2 विकेटही काढले प्रेम भोईर सिनियरने. त्यानंतर प्रेम भोईर ज्युनियर आले, ज्यांनी फक्त 4 धावा दिल्या. प्रेमला देखील एक विकेट या सेकंड ओव्हरमध्ये मिळाली. बॉलिंगमध्ये आतापर्यंत डॉमिनेट केलं टीम उंबारलीने. कॅप्टनने जसा टॉस जिंकला त्यांनी सांगितलं की 60 ते 65 पर्यंत थांबवण्याचा आमचा प्रयत्न असेल, पण एकंदरीत बॉलर्सने सांगितले 60-65 नव्हे तर 50 पर्यंत देखील थांबवण्याचं दमखम आपण ठेवतोय. कारण आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा. आता यात नंतर जर रिकव्हरी करायची आहे तर 3 ओव्हरमध्ये तर बघा मोठे फटके तर हवेत, पण त्यासोबत कुठेतरी विकेट्स देखील सांभाळायचे आहेत. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतात. यश पाटील दरम्यान तयार होतात या थर्ड ओव्हरसाठी. सतरंगी क्रिकेट संघ हेदुंडे बीच्या वतीनं आपण भव्य दिव्य हे आयोजन पाहत आहात. सतरंगी ट्रॉफी 2025 13वा पर्व. आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर हेदुंडे बी टीम जे आहे, यश काळन असतील, रोहित पाटील असतील. रोहितचं नाव मुखामध्ये आल्यानंतर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची सुपर 12ची ती मॅच आठवते. आणि इथे पहा पहिल्याच बॉलवरती सफलता मिळेल. बॉलर यश पाटीलला मिळेल यश. झटका आता लागला चौथा. ढासळला आणि त्यात नंतर आता मिडल ऑर्डर देखील आता अडचणीमध्ये आहे. कारण चौथा बॅटर आता डगआउटच्या दिशेने गेला. क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्याकरिता निकेत पाटील आता क्रमांक 6 वरती आलेत. पण प्रश्न आता तेच उभे आहेत की या क्षणाला पार्टनरशिप बनवणं महत्त्वाचं आहे, बट पार्टनरशिप बनत नाही आहे. आणि प्लस विकेट्स देखील एका एंडने चाललेत. दुसऱ्या एंडला आपण जर पाहिलं तर अजून देखील बिंदास जे ओपनिंगला आले होते ते उभेच आहेत. 4 विकेट गेले दुसऱ्या एंडने. निकेत पाटील क्रमांक 6 वरती आलेत बॅटिंग करण्याकरिता. लो फुल टॉस, ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर येत आहे, सिंगल मिळेल. बट कुठेतरी थोडी जास्त घाई केली बॅटिंगमध्ये असंही मी नक्कीच म्हणेन. कारण फील्ड रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट घेणं महत्त्वाचं होतं, तो बेनिफिट घेता आला नाही. तिथे जर आपण पाहिलं तर कुठेतरी शॉर्ट सिलेक्शनमध्ये भरपूर सारा मिस्टेक झाला बॅटर्सकडनं. अर्ली स्टेजवरती विकेट गेले आणि त्यानंतर रिकव्हरी करण्याकरिता मिडल फेसमध्ये पार्टनरशिप हवी होती. तिथेही जर आपण पाहिलं तर तिथेही विकेट आलेत. कारण सेकंड ओव्हरमध्ये देखील एक विकेट आणि या ओव्हरची सुरुवात देखील विकेटने झाली. आता बिंदास स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील जे ओपनिंगला आले होते. फुल टॉस, बट संपर्क तितका चांगला नाही आहे. लॉंग ऑनला आहेत प्रेम भोईर सिनियर. कॅच पकडली जाईल. 5वा झटका. आता अर्धी टीम डगआउटमध्ये.
आज कुठेतरी ब्रावोची कमी बॅटिंगमध्ये भासणार आहे. कारण ते नाही आहेत. कारण 5 विकेट गेलेत. आणि जर आपण रणगती देखील पाहिली ना, तर ती रन बॉलपेक्षाही कमी आहे. कारण 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या फर्स्ट इनिंगमध्ये झालेला आणि रन्स फक्त 13 आहेत. परिस्थिती बिकट आहे, पण या बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ उसरगर टीमसाठी कोण करेल असा प्रश्न उभा होतोय. पण या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? कारण जर आपण पाहिलं तर 2 चांगले बॅटर्स अजून देखील क्रीजवरती आहेत, निकेत पाटील आणि त्यांना साथ देण्याकरिता राज आला. लो व फुल टॉस ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला फील्डर आहेत मेघनाथ. बॉल फील्ड केला जातोय, सिंगल प्रमाण मिळेल. आणि या क्षणाला टीम उंबारलीला सिंगल्स किंवा डबल्सने जास्त फरक पडणार नाही आहे. त्यांना माहिती आहे की बॅटिंगसाठी ही परिस्थिती अनुकूल आहे. पहिल्या सामन्यामध्ये 68 देखील लढता झगडता चेस केलं होतं कोणी सी टीमने. त्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत या फर्स्ट इनिंगमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग झालेली आहे ना, अव्वल दर्जाची बॉलिंग. फुल लेंथ आहे, एज लागले, शॉर्ट थर्डला फुल्डर आहेत, बॉल फुल करतात आणि इथे पहा रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. सॉफ्ट सिग्नल तर आऊट आला आणि बॅटर देखील वॉक करतात. बट कन्फर्मेशनसाठी चेक केलं जाईल की बॅटर पोहोचलेत की नाही. आणि डिसिजन आलाय OUT, बॅटर आउट. धक्का 6वा. आणि हेदुडणे गाव म्हटलं तर हा कलाकारांचा गाव आहे. कारण त्याविषयी आपण या चेंडूनंतर चर्चा करूया. प्लेन मेस डॉट बॉल येतोय. कलाकारांचं गाव का म्हटलो? कारण याच गावाने आपल्या आगरी कोळी समाजाला एक दिग्गज सिंगर दिला. कारण त्यांचा आवाज ऐकता त्यांचे एकूण एक सॉन्ग असतील सर्वांनाच आवडतात. परमेशदादा माली त्यांचा मी उल्लेख करेन. आणि याच गावाने टेनिस बॉल क्रिकेटला एक दिग्गज समालोचक देखील दिला. कारण फक्त डोंबिवली नव्हे, भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, रायगड नव्हे, तर महाबलेश्वरला जाऊन देखील त्या आवाजाने स्पर्धा कव्हर केली आहे. सांगीम प्रीमियर लीग 2018 त्यांनी कव्हर केली. असे करंजी काळन सर त्यांचाही मी उल्लेख करेन. कारण हेदुडणे बी टीम तर नेहमीच चर्चेमध्ये आहे, एक सुप्रसिद्ध टीम आहे. आणि त्यातल्या त्यात चिन्मयजी काळन यांचाही मी उल्लेख करेन. तो देखील एक सुप्रसिद्ध नाव या गावामधला. मॅचकडे वळूया. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती. विकेट आतापर्यंत 6 गेलेत. अजूनही येत्या 2 ओव्हरचा खेळ दरम्यान इथे बाकी आहे. बट उसरगर टीम मागे वळून पाकील तर विचार करेल की मिस्टेक्स कुठे झाला. मी उल्लेख केला होता की अति आक्रमकता दोनदारी तलवार आणि तेच मागात पडलं. 4th ओव्हर प्रेम ज्युनियर. प्लेन मेस डॉट बॉल येतोय. ॲक्शन पहा. प्रेम ज्युनियरची ट्रेंट बोल्ट सारखे ॲक्शन आणि ओव्हर द विकेट बॉलिंग करतो. अँगलने बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं नॅचरली आउटस्विंग होताना दिसतोय. बघ ॲक्शन आणि ज्या रिदमने तो बॉल डिलिव्हर करतो. कारण एक पेस बॉलरसाठी ना त्याचे ॲक्शन, त्याचा रनअप आणि जेव्हा तो बॉल रिलीज करतो, कोणत्या रिदमने बॉल रिलीज करतो ते मॅटर करते. जर आपण रिप्लेमध्ये त्याचे ॲक्शन आणि रिलीज करताना त्याला पाहिलं ना तर परफेक्ट बॉलिंग. क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत तो प्रॉपरली फॉलो करतो तेच पाहायला मिळतं. आता बॅक ऑफ लेंथ आणखीन एक डॉट बॉल. बघा क्रिकेट कितीही पुढे गेलं, वर्षानुवर्ष कसेही पुढे गेले ना, तरीसुद्धा एक गोष्ट क्रिकेटमध्ये कधीच चेंज नाही होणार. जर एक खेळाडू म्हणून तुम्ही बेसिक्स फॉलो करतायत ना तर हा खेळ तुम्हाला नेहमी पुढेच नेईल. कारण बेसिक्स फार महत्त्वाचे आहेत. एक बॉलर म्हणून तुमचा हेड पोझिशन बॉल रिलीज करत असताना, त्यात नंतर तुम्ही बॅटरला कशा प्रकारे वॉच करता, बॅटरला किती फॉलो करता बॉल डिलिव्हर करत असताना, या ज्या बेसिक्स आहेत ना त्या तुम्हाला जर अवगत असतील ना तर तुम्ही कोणत्याही बॅटरचा अगेन्स्ट चांगली बॉलिंग करा. प्लेन मेस आणखीन एक डॉट बॉल. बघा टेस्ट मॅच लाईन बॉलिंग होत आहे. पडल्यानंतर बॉल आउट स्विंग होतोय. सध्याचा घडीला आता प्रेम भोईर सिनियर विचार करत असतील की 1 ते 2 स्लिप देखील लावायला हव्यात का, कारण ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे.
कारण लाईन आणि लेंथ प्रॉपर गुडलँड स्पॉटवरती बॉल टाकले जातात आणि परफेक्टली बॉल विकेट किपरपर्यंत कॅरी होतात. बॉलिंग जबरदस्त. 3 निर्धाव आलेत. नेक्स्ट बॉल. आता येणार एज लागली आहे. आता जर आपण दिली नाही आहे कारण लेग बाईकचे रन्स बॉलरच्या खात्यामध्ये ॲड नाही होत. एकही रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये बॅटमधनं आली नाही आहे. आणि आता असं वाटतं की उच्चांक फार पागले. आता कुठेतरी निच्चांक देखील या इनिंगमध्ये पाहायला मिळणार आहे असं वाटतं. कारण विकेट जे अर्ली स्टेजवरती गेले ना ते त्रासदायक ठरले फार या मॅचमध्ये. आता ही लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड थांबलाय 15 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. आता मैडन ओव्हर पाहायला मिळू शकते का? शेवटचा बॉल असेल या 4th ओव्हरमधला. फील्ड प्लेसमेंट आता पहा. एक कॅचिंग कव्हर्सला देखील फील्डर आता आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच प्रकारे शॉर्ट थर्ड अगदी फ्लाइंग स्लिपच्या पोझिशनला. बॉल हवेमध्ये आहे. वा, जो ट्रॅप रचला होता जस्ट मी उल्लेख केला की एक फिल्डर कॅचिंग कव्हर्सला आणि अगदी त्याचा हातामध्येच हा बॉल गेला. अंतिम बॉलवरती मिळेल सफलता. या ओव्हरमध्ये एकही धाव न खर्च करता अंतिम बॉलवरती सफलताही मिळाली प्रेम भोईर ज्युनियरला. आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलक 15. धक्का लागलाय 7वा. 1 मिनिट. भरपूर चांगले चांगले ऐकवले जातात. आणि एकंदरीत या सॉन्गमध्ये जी लाईन होती ती मी रिपीट तर नाही करणार पण तिचा फार मोठा मिनिंग आहे. आता ही बॉल हवेमध्ये आहे. डीप कव्हरला फिल्डर थांबलेत. सिंगल मिळेल दुसऱ्या धावेसाठी
एकंदरीत असं वाटत होतं की परतलं जाईल, बट नकारण्यात आलं शेवटच्या मोमेंटला. सिंगल मिळेल 18 धावा फलकावरती आणि चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंगमध्ये. अजूनही येते 2 चेंडू बाकी आहेत. लास्ट ओव्हर देखील जर आपण पाहिलं आतापर्यंत फार चांगली बॉलिंग या लास्ट ओव्हरमध्ये बॉलर सोमनाथने केलेली आहे. कारण दबाव नाही आहे, कारण पहिल्या 4 बॉलर्सने जे कार्य केलं त्या अनुसरून अंतिम बॉलरवरती कोणत्याही प्रकारे दबाव नाही आहे. कारण 4 ओव्हरमध्ये 7 विकेट आणि रन्स देखील आपण जर पाहिलं तितक्याशा खर्च नाही केला. आताही बॉल हवेमध्ये आहे. आता पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आलेत. बॉल फील्ड केला जातो आणि प्रमाण कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. आणि शेवटचा 1 चेंडू बाकी असेल फर्स्ट इनिंगमधला. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. समीर पाटीलांचा संघ सोनारपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट शिरढोण ए अशी बॅटल आपल्याला यात नंतर पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल फुल लेंथ बॉल बॅक स्ट्रोक होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न सोमनाथ त्यांनी केला होता. लॉंग ऑफला हलकी मिसफील्ड झाली, बट तोपर्यंत आता तिसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आणि पाकलं जाईल की सेफली पोचलेत की ना की सॉफ्ट सिग्नल तर आऊट आलाय. पाकलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे. टॉस आपण करणार आहोत. माणसावरनं मी विनंती करतो हा टॉस करण्याकरिता. सन्माननीय रामचंद्र संते साहेबांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. सावांच्या शुभ श्रवण करूया टॉस. पहिल्या फेरीतील अंतिम सामना शिरढोण ए आणि त्यांचा अगेन्स्ट सोनारपाडा ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहेबही जोडले गेले. सावांच्या शुभ श्रवण करूया टॉस. हेड ऑर टेल असा कॉल करायचा. कॉल कोण करतोय? सुयोग पाटील यांचा कॉल असेल. हेड असा कॉल केला सुयोगने आणि आलाय टेल, म्हणजे टॉस सोनारपाडा टीमने जिंकला. साहेबांना विनंती असेल आपण स्थान बनवायचं. मित्र टॉस जिंकला. आतापर्यंत या हंगामामध्ये या आधी काही स्पर्धा खेळलेत आणि कसा परफॉर्मन्स आतापर्यंत तुमच्या टीमचा राहिला? परफॉर्मन्स तेवढा चांगला झाला नाही आहे, पण आता प्रयत्न करू परफॉर्मन्स चांगला करण्याचा. आणि टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे तो डिसिजन घेण्यामागे कारण काय? डिसिजन पेंडिंग ठेवू. काही कारणास्तव सोनारपाडा टीमचा डिसिजन पेंडिंग आहे. तो निर्णय आपल्यापर्यंत थोड्या वेळामध्ये पोहोचवला जाईल, पण तोपर्यंत आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. सेकंड इनिंगला होत आहे सुरुवात आणि कॉम्बॉक्समधनं जोडले जातील करंजी काळन सर. धन्यवाद. थँक्यू विशाल. आफ्टरनून सेशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 13वा पर्व सतरंगी चषक 2025 हेदुडने मॅच बिटवीन गावदेवी उंबारली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना VCC उत्सर्गर. टार्गेट आपण पाहतोय 22 धावांचे. ओपनिंग पेअर मैदानाचा हात आहे. यश पाटील आणि यशच्या सोबतीला प्रेम भोईर सिनियर. तर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती दीक्षित पाटील. अंपायरचा ग्रीन सिग्नल. माफक असं 22 धावांचं आव्हान. पहिला बॉल. एक विनंती आहे, शिरढोण आणि सोनारपाडा दोन संघांदरम्यानची पुढची लढत आहे. सोनारपाडा टीमचे कॅप्टन तुम्ही टॉस जिंकलेला आहे, पण डिसिजन अजूनही आमच्यापर्यंत आला नाही. प्लीज लवकरात लवकर तुम्हाला डिसिजन सांगायचं आहे प्लीज.
कोलाट टाकलाय बॉल, त्याला लॉफ्ट केला आणि समोर मारलाय लॉंग ऑनला पहिल्या टप्प्यावरती चौकार. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. समीर दादा पाटील आपण उपस्थित असाल तर या पण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर बरंचजे पाटील या दोन लेजंड प्लेअर दरम्यानची पुढची लढत आहे. वीर बजरंग शिरडोन एचा अगेन्स्ट खेळत असताना आपण गावदेव क्रिकेट संघ सोनारपाडा समीरदादा पाटील यांच्या संघाला पाहणार आहोत. दोन लागोपाठ चौकार आलेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॉलिंग केली आहे उंबारलीच्या बॉलिंग युनिटने आणि इथे सुरुवात यशची. शॉर्ट बॉल पूल केलाय, मिस टायमिंग जरूर आहे. मिड ऑन येतात मागे व्यवस्थित चेंडूच्या खाली पण कॅच ड्रॉप. तेजसला पण बघितलं, धावांची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी कमी आहे आणि अशा पद्धतीनं 2 चौकाराने सुरुवात देखील यशने केलेली आहे. तिसऱ्या बॉलवरती चान्स होती, गमवली आहे. 2 धावा, धावसंख्या 10 वरती. 12 धावांची अजूनही गरज या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या उंबारलीला उत्सर्गच्या अगेन्स्ट. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड, एरिया लॉन ड्राइव्ह पहिल्या बाउन्स वरती. पुन्हा एकदा बॉल सीमारेष ओलांडतोय, चौकार. चारने धावसंख्या पोहोचले 14 वरती. पापा प्ले सुरू आहे ऑन साईडला. ते पूल करायचा होता, प्रेमने जरूर आता कॉल दिलेला आहे आणि सिंगलने धावसंख्या पुढे नेतात. 15 धावा. यशने जबरदस्त सुरुवात करून दिली. 22 बनवायच्यात या सिच्युएशनमध्ये. 10 धावा 12 धावांचं जरी पहिलं षटक आलं असतं तरी ते चांगलंच होतं, पण त्याहून पुढे गेलेलं आहेत ते अगदी पहिल्या 4 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये. सध्याचा धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळते 15 वरती. पंधरा धावा. अजूनही आपण जर बघितलं तर फक्त 7 धावांची गरज आहे. दीक्षित पहिल्या षटकामध्ये, हा देखील यंगस्टर आहे. उत्सर्गने देखील बरेचसे नवीन चेहरे आणले, मात्र इथे भिरकावलाय बॉलला. लॉंग अँड स्ट्रॉंग प्रेमचा बॅट मधून आलेला धडाकेबंद षटकार. एका धावेची गरज. पडा तयार आणि शिरडोन आपण तयार राहा, जे नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहेत. दोन्ही संघांना सूचना आहेत, एका धावेची फक्त या मॅचमध्ये गरज आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स वॉर्मअप करा आणि अगदी आता तुम्हालाही मैदानाच्या आत उतरायचं आहे, त्या तयारीने आपण तयार राहा. स्कोर इज लेवल. 22 चेस करायचे होते, 21 बनलेल्या आहेत पहिल्या 6 बॉलमध्ये. आणखी एका यंगस्टरला आता आणलंय, फार कमी उंचीचा आहे आणि वय देखील त्याचं जर आपण बघितलं तर 17 वयाचा हा गोलंदाज आलाय देवेश. हवेत आहे बॉल, मिड ऑफने कॅच ड्रॉप केली आणि अर्थातच हा सामना देखील. अभिनंदन टीम गावदेव उंबारली. जबरदस्त बॉलिंग, 21 वरती रोखलं. 22 धावा अवघ्या 7 बॉलमध्ये चेस केलेला त्यांनी आणि त्यांचा फॉर्म पुन्हा एकदा त्यांनी सतरंगी चषकाच्या पहिल्याच मॅचमध्ये दाखवलाय. अभिनंदन टीम उंबारली. हार्ड लक VCC उत्सर्गर. भरपूर चुका झाल्या. बॅटिंग